शेतकरी बंधूंनो, आज आपण झुरळ बुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला या ठिकाणी आहोत। येथील आमचे प्रगतशील शेतकरी बंधू श्री महादेवदादा मेटांगे यांच्या शेतावरती या विजेता कापूस वाणाची पेरणी चालू आहे। दादा नमस्कार। नमस्कार दादा, किती एकरवर पेरणी चालू आहे विजेता कापूस वाणाची? 15 एकर पेरणी चालू आहे। एकदम 15 एकरवर लागवड करण्याचा निर्णय घेतला। मागच्या वर्षी सर आपले 4-5 एकर होती, त्याला झळती चांगली लागली, 12 लागले आणि फवारे कमी आहेत, वेचाले चांगला कापूस आणि वजनदार आहे विशेष म्हणजे 12 क्विंटल एकरी तुम्हाला मिळाला मागच्या वर्षी उत्पन्न, आणि कमी फवारणी पण लागली कमी फवारणी आहे ना? म्हणून पूर्ण 15 एकर शेतावर आता हा विजेता पेरताय विजेता आहे ना? वेचायचा अनुभव कसा आहे विजेताचा? विजेता एक नंबर याच्याने हलका आहे आणि कापूस बाया 4 सांगितल्या तर 8 बाया येतात विजेतासाठी। म्हणजे कापूस वेचायला एकदम सोपं आहे ना? ताई, तुम्ही कापूस वेचला का विजेताचा मागच्या वर्षी? कसा आहे अनुभव विजेताचा? वेचायला एकदम चांगला आहे। तर आपल्या भागामध्ये विजेताचं लागवड कशी चालू आहे? 90% चालू आहे। 90% आपल्या परिसरात विजेताचा आहे ना? एकदम शेतकरी बंधूंनो बघा, हा विजेता कापूस वाण आता पेरणी चालू आहे। काल रात्री म्हणजे जवळपास 23 जूनला या भागामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला आहे। 6 इंचापेक्षा जास्त ओल आहे। आता माझा शेतकरी बंधूंना एक सल्ला आहे की आता आपण UPL कंपनीचं दोष सुपर जे तणनाशक आहे, पेन्नेमेथिलीन त्याच्यामध्ये येतं, उपवर्तृ तणनाशक, तर याचा जर आपण वापर केला तर आपल्याला 1-1.25 महिना तणाचा नियंत्रण आपल्याला होईल। तर शेतकऱ्यांनी आता UPL कंपनीचं दोष सुपर हे तणनाशक फवारायचं आहे। 48 तासाच्या आत केव्हाही फवारलं तर ते बीजनाशक म्हणून काम करतं आणि शेतकऱ्यांचा पुढील तणावर होणारा जो खर्च आहे तण नियंत्रणावर तो कमी होईल। तर दादा, आता आपल्याला हे पेरणी झाली, संध्याकाळी लगेच तणनाशक मारून द्या, म्हणजे तणाचा अडचण आपल्याला राहणार नाही आणि आपला तणाचा नियंत्रणावर जो खर्च होतो तो कमी होईल। तर शेतकरी बंधूंनो बघा, दादांचा हा विजेता 15 एकरवर आहे, लवकर येणारा कापूस वाण आहे। जास्तीत जास्त आपण या विजेता 858 या कापूस वाणाची लागवड करा आणि शाश्वत उत्पन्न घ्या। धन्यवाद।